तर नमस्कार सर्वांचे, सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत. तर आजचा आपला बेत असणार आहे मस्तपैकी थालीपीठ. इथे मिक्स पिठाचे थालीपीठ बनवणार आहोत. अगदी खमंग टेस्टी असे तयार होतात. अगदी दह्यासोबत खाल्ले तरी खूप टेस्टी लागतात. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सर्वात अगोदर आपल्याला इथे कांदा चिरायला घ्यायचा आहे. तर भरपूर असा इथे आपल्याला कांदा टाकून आपण इथे थालीपीठ बनवणार आहोत. कांद्यानेच या थालीपीठला खूप अप्रतिम अशी चव येते. खूप टेस्टी हे थालीपीठ तयार होतात. तर उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे कांद्याचा भरपूर याच्यामध्ये मी वापर केलेला आहे. खूप टेस्टी हे त्याच्यामुळे जे आपले थालीपीठ आहेत ते कांद्यामुळेच खूप भन्नाट चवीचे तयार होतात. तर 2 मोठ्या साईजचे मी इथे कांदे घेतलेले आहेत. ते बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. पालक स्वच्छ निवडून घेतलेला आहे. 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. 2 वाटी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कोथिंबीर भरपूर अशी घेतलेली आहे इथे बारीक चिरून. आणि 2 मोठ्या साईजचे मी कांदे चिरून घेतलेले होते. अगदी बारीक बारीक आपल्याला इथे कांदे जे आहेत ते चिरून घ्यायचे आहेत, म्हणजे थालीपीठ करते वेळेस आपल्याला व्यवस्थित थापता येईल. भरपूर असे 2 चमचे मी लसूण घातलेला आहे. हळद पावडर घालायची आहे. लाल तिखट घालायचे आहे, कारण आपण थालीपीठ दह्यासोबत खाणार आहोत. तर ते खूप छान टेस्टी लागतात. त्यामुळे इथे आपल्याला तिखट थोडंसं जास्त घ्यायचं आहे. जिरे पूड मी 2-3 चमचे टाकलेले आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. भरपूर लसूण, कांदा आणि जिरेपूड घाला, याच्यामुळे खूप छान टेस्ट या आपल्या थालीपीठला येणार आहे. तर आता हे सर्व भाज्या मसाले छान आपल्याला मिक्स करून याचा छान आपल्याला मऊ असा इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त आपल्याला घट्ट इथे तिंबायचं नाही आहे कणकेसारखं. तर आपण याचे थापून थालीपीठ करणार आहोत, त्याच्यामुळे थोडंसं सैलसर आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. गॅसवरती मी तवा जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे. आणि छान आपल्याला सुती जो आपण रुमाल घेतलेला आहे तो ओला करून घेतलेला आहे. थोडंसं पाणी त्याच्यावरती शिंपडून घ्यायचं परत एकदा. आणि परत आपल्याला हे आपला हात जो आहे तो पाण्यात बुडवून हे थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण जे आहे ते आपल्या हाताला चिटकणार नाही. तवा छान आपल्याला कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे. आणि सुरुवातीला आपल्याला अगोदर तव्याला जे आहे ते तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला जे थालीपीठ आहे ते तव्याला चिटकणार नाही. आणि वरतून देखील आपण याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. धपाट्यासारखं इथे आतमध्ये मी एक होल केलेलं आहे, त्याच्यामध्ये देखील आपल्याला तेल टाकून छान खरपूस होईपर्यंत आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तर उन्हाळ्यामध्ये गरमीचे दिवस आहेत. उन्हाळ्यामध्ये भाजीपोळी खायचा कंटाळा येतो, त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही मस्तपैकी पालकाचे थालीपीठ कांदा पालक टाकून थालीपीठ बनवून खाऊ शकता. अगदी खमंग खुसखुशीत कुरकुरीत असे हे थालीपीठ तयार होतात. तर खूप जास्त आपल्याला छोटा पण नाही आणि खूप मोठा पण नाही, अशा मीडियम साईजचा गोळा घ्यायचा आहे. आणि परत एकदा आपल्याला पाण्याचा हात घेऊन हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. याच्यामुळेच आपल्याला कांदा जो आहे तो बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे थालीपीठ आपलं कुठेही फाटणार नाही, चिरणार नाही. आणि ज्वारीचं पीठ जे आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे. 2 वाटी इथे ज्वारीच्या पिठाला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. याच्यामुळे खूप खमंग खुसखुशीत आपले जे थालीपीठ आहे ते तयार होतात. तर गरमागरम आपण इथे सर्व करूयात. तर गरम गरम असतानाच हे थालीपीठ खूप खमंग टेस्टी लागतात. तर बघताच क्षणी खावीशी वाटणारे हे थालीपीठ इथे तयार झालेले आहे. दही आहे त्याचसोबत. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. व पुन्हा भेटूया असेच एका छानशा खमंग टेस्टी रेसिपीबरोबर. अप्रतिम चवीचे हे थालीपीठ झालेले आहेत, तर नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया असेच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.